करत आहे. तुमच्या घरातला किराणा देव आशीर्वादित करत आहे. एक आईने प्रार्थना केली घराच्या परिस्थितीसाठी, येशू ही परिस्थिती कधी बदलणार, येशू आमचं जीवन कधी होणार, आमचं स्वतःचं घर आम्हाला कधी होणार, आमचा पैसा आम्हाला कधी भेटणार. देवाचा आत्मा सांगतो आजच तुझी देवानी प्रार्थना ऐकली आणि ह्या हप्त्यामध्ये तू एक मोठी साक्ष घेऊन येणार आहे. तर जे जे तू मागितलंस येशूला, येशू तुला आताच देत आहे. येशूच्याच नावात त्या आईच्या घरात त्या जीवनात त्या आशीर्वाद रिसीव्ह करतो येशूच्या नावात. एक आईचं डोकं आणि हात दुखतो, तिने हात धुवले येशूच्याच नावात. डोकं आणि हात दुखणारं कार्य निघ येशूच्याच नावात. एका भावाचा पैसा अडकला, देवाचा आत्मा सांगतो पैसा अडकला. ते म्हणते देतो देतो पण देत नाही, देतो देतो पण देत नाही. पण ह्या हप्त्यामध्ये देव सांगतात मेरेकल रेट तुला पैशाचा मेरेकल होणार. झाल्यानंतर देवाची साक्ष देईन देवाच्या राज्यासाठी पैशाचा मेरेकल आणि तुझे पैशाच्या व्यक्तीतून देव तुला देत आहे. येशूच्या नावात पैसे रसेल आणि येशू तुला बसलेल्या प्रत्येक पत्त्याच्या वळाचा त्यांच्या प्रत्येकाच्या जीवनात संपूर्ण डोक्याच्या केसापासून तर पायाच्या टाकापर्यंत तुझं आरोग्य तुझं सामर्थ्य स्वीकारतो. अरे रा 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 रेबा 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 रेबा. देवाचा आत्मा सांगतो एका भावाचं घरचं काम या हप्त्यात चालू होणार. या हप्त्यात देवाचा आत्मा सांगतो घरचं काम तुझं चालू होत आहे. येशूच्याच नावात रिसीव्ह खायची नसते. सुंदरचे स्थळ तुम्हाला येणार आणि तुमच्या लग्नाचं कार्य या हप्त्यात तुम्ही बोल देऊ शकता. ज्याला घर नाही त्याला घर दे बाप्पा, ज्याला गाडी नाही त्याला गाडी दे. आज प्रत्येकाच्या हाताला बघ त्याची जी उपस्थिती ज्याला जे पाहिजे ते घे पडते. आणि तुला बसलेल्या प्रत्येक पट्ट्याच्या वळा चालण्याच्या जीवनात प्रत्येकाच्या जीवनात मोठ्या मोठ्या साक्षर तुला देण्यास म्हणून तुला धन्यवाद देतो. सर्व गौरव तुला येशू, महिमा तुला, स्तुती तुला आणि प्रशंसा देखील तुला देतो. आणि सर्व प्रार्थना मी स्वर्गीय पिता ख्रिस्त येशूच्याच नावाने मागतो. आमेन.